येस, बोला. पटकन बोलायचं, एवढा वेळ घालवायचा नाही आपला. बोला पटकन. तुम्हाला समोर जे दिसतंय त्याचा अर्थ काय, पटकन बोला. मॅम, याच्यामध्ये रासायनिक बदल आणि भौतिक बदल दाखवले आहेत. रासायनिक बदल हे कायमस्वरूपीचे असतात. बोला. त्याच्यापासून नवीन पदार्थ बनतो आणि त्या बनलेल्या नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ आपल्याला परत भेटत नाही. आणि जो भौतिक बदल असतो तो तात्पुरता असतो आणि तयार झालेला नवीन पदार्थ आहे त्याच्यापासून आपल्याला मूळ पदार्थ बनवता येतो. करेक्ट. किती सोपं आहे. मग आता भौतिक बदलाचं एक उदाहरण आणि रासायनिक बदलाचं एक उदाहरण हे सोडून, चित्रात जे दिसतं ते सोडून द्यायचे. कोणीही सांगितलं तरी चालेल. मॅम, रासायनिक बदल हा लाकूड जळणे आणि बरोबर. तिच्या पावसाचं पाणी पळतं ते उष्णताने अजून वरती जातं, त्याला आणि आपण भौतिक भौतिक बदल म्हणू बदल शकतो. हा पाण्याची वाफ होणे. बरोबर. तिने जे सांगितलं त्याचे पावसाचं पाणी बाष्पीभवनाने बरोबर जात राहतं किंवा पाण्याची वाफ होते, ह्या दोनही गोष्टी भौतिक बदलामध्ये आहेत आणि अगदी बरोबर. आता पुढचं मला सांगा. रासायनिक समीकरण काय आठवते, पटकन सांगायचं. लक्षात आहे ना, आपण बरंच काही काही बोललो होतो. सांगा सांगा, पटकन बोला. असं काय करताय, रासायनिक समीकरण तुमच्या समोरच एक समीकरण आहे, ते बघा आणि सांगा. तिथं ऑलरेडी सगळ्या गोष्टींची हिंट दिलेली आहे. मॅम, CuSO4 प्लस झिंक, त्याच्यापासून ZnSO4 प्लस Cu. हे काय, हे काय आहे? रासायनिक समीकरण आहे मॅम. बरोबर. मग आता ह्याच्यातनं तुम्हाला काय काय गोष्टी समजतायत, हे समीकरण तर दिलंय समोर, ते बघून काय काय समजतंय सांगा पटकन. मॅम, आपली डावी बाजू आहे ना ती अभिकारके आहेत आणि उजवी बाजू ही उत्पादिते आहेत. शाबाश, व्हेरी गुड. उजव्या बाजूला नवीन पदार्थ तयार होतात. बरोबर. अजून? मॅम, S म्हणजे स्थायू म्हणजे सॉलिड आणि L म्हणजे लिक्विड, G म्हणजे गॅस आणि AQ म्हणजे पाण्याचे द्रावण. बरोबर. मग हे कुठे लिहिलेलं आहे सगळं? मॅम, त्या अभिक्रियेच्या खाली लिहिलेलं आहे, म्हणजे ती कोणत्या रूपात आहे असे दर्शवले आहे. शाबाश. म्हणजे आपल्या अभिक्रियाकारकांना आणि उत्पादितांना दोघांनाही आपण कोणत्या स्टेटमध्ये, म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये मिळवणार आहोत. एकतर पाणी घातलेलं आहे का, त्याचं वायू बनणार आहे का, ते स्थायू आहे का, ते लिक्विड आहे, हे सगळं आपण लिहू शकतो जेव्हा आपण खाली त्या ब्रॅकेटमध्ये ही माहिती म्हणून टाकतो तेव्हा. अगदी बरोबर. एकच गोष्ट राहिली, ॲरो. ॲरो बाण दाखवतो कोणत्या दिशेला आपली अभिक्रिया चालली आहे, डावीकडून उजवीकडे का उजवीकडून डावीकडे. अशी उलटी अभिक्रिया पण असते, आपण काय म्हणतो रिव्हर्सिबल रिएक्शन, म्हणजे उलट्या बाजूला जाणारी सुद्धा रिएक्शन. तर ह्याला काय म्हणतात, रासायनिक समीकरण. ते बरोबर. आता पुढचं सांग, संतुलित समीकरण म्हणजे काय? मॅम, संतुलित समीकरणे म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू समान मापाचे असणे, त्याच्या समान म्हणजे त्या समान अणुअंक असणे. अणूंची संख्या, अणु अंक नाही, अणु अंक म्हणजे त्या अणूचा इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनचा नंबर, तर अणु अंक म्हणजे अणूंचा अंक असं म्हणा. येस मॅम, अणुसंख्या. बदलून जाते. बरोबर, करेक्ट. अणुसंख्या दोन्हीकडे सारखी पाहिजे. अणूंचा अंक 5 तर 5, 6 तर 6, जो काही अंक, जो काही फरक तो सारखा पाहिजे. मॅम, म्हणजे दोन्ही बाजू बॅलन्स होणे ना. बरोबर. पण जर नसतील तर काय करायचं? नसतील तर मॅम आपण दोन्ही समान करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणजे याच्यात काहीतरी मिसळू शकतो उत्पादितांमध्ये. उत्पादितांमध्ये जास्त असेल तर अभिकारकांमध्ये ऍड करायचं, अभिकारकांमध्ये जास्त असेल तर उत्पादितांमध्ये ऍड करायचं. जेवढे लोक डावीकडे आहेत तेवढेच लोक उजवीकडे पाहिजे. एवढंच केलं की काम झालं. हे झालं की आपली अभिक्रिया संतुलित होते.
आता संतुलित समीकरणाच्या पायऱ्या मगाशच्या उदाहरणामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या आपण कट करायचं. मगाशच्या उदाहरणामध्ये आपण जे बघितलं त्याच्यामध्ये हेच आहे की या बाजूला किती अणू आहेत, त्या बाजूला किती अणू आहेत. मग त्यांना बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो, कमी जास्त करतो, मोजतो, बरोबर. आणि त्याने दोघांना समान होते मध्ये टाकलं होतं बघा आपल्या पुस्तकामध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आधी वर सोडवायचं आणि मध्ये टाकायचं, हे लक्षात ठेवायचं. आता 4 प्रकारच्या अभिक्रिया सांगा. संयोग म्हणजे काय, अपघटन म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, मॅम मी सांगू का? सांगा. मॅम संयोग अभिक्रिया म्हणजे मिळवणे, त्या अभिक्रियेत अजून एक उत्पादित मिळवणे म्हणजेच ए प्लस बी बरोबर ए बी. अपघटन म्हणजे वेगळे होणे, ए बी त्याच्यापासून ए प्लस बी असं वेगळं होणे. विस्थापन म्हणजे जागा बदलणे म्हणजे स्थलांतर होणे, ए प्लस बी सी त्याच्यापासून ए सी अधिक बी. आणि दुहेरी विस्थापन म्हणजे त्याचे दोन्ही म्हणजे उत्पादित आणि अभिक्रिया दोन्ही बदलणे म्हणजेच ए बी प्लस सी डी याच्यापासून ए डी प्लस सी बी. बरोबर, शाबाश. बरेच काय सगळं सांगितलं इथे समोर होतं, त्याला वापरून उदाहरणं देऊन फॉर्म्युला पण सांगितले, बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली. काय उरलंय ते आता कोणाला सांगायचं त्यांनी सांगा. माईक ऑन करा आणि बोला बिंदास्त. मॅम दुहेरी विस्थापनामध्ये आयनांच्या अदला बदल होते ना? हो बरोबर आहे की, बरोबर सांगितलंस. आणखीन कोणाला काही वेगळं सांगायचंय का असं विचारते. झालं. आपण याची अनेक उदाहरणं मजेची उदाहरणं पण बोललो होतो, ती लक्षात आहेत का तुमच्या? संयोग म्हणजे छोटे अणू एकत्र येऊन एक मोठा रेणू बनणं. अपघटन म्हणजे एक मोठा रेणू किंवा एक रेणू तुटून त्याचे अणू बनणं किंवा छोटे छोटे रेणू बनणं. विस्थापनामध्ये जसं आपण मामाचं पत्र हरवलं म्हटलं होतं बघा मी तुम्हाला, एक उठतो त्याच्या जागी दुसरा येऊन बसतो, विस्थापन आहे. तसंच बसमध्ये पण आहे, एक माणूस उठतो त्याच्या जागी दुसरा जाऊन बसतो, विस्थापन अभिक्रिया. पण दुहेरी विस्थापनामध्ये काय होतं, 2 माणसं जागा बदलतात. जसं मी म्हणलं तर माझ्या बाजूला एक दुसऱ्या काकू बसले आणि माझ्या बाजूला जी पॅरलल सीट आहे त्या खिडकीजवळ माझी मैत्रीण आहे, तिच्या बाजूला एक ताई येऊन बसली आहे आणि आम्हाला दोघींना एकमेकांशी बोलायचंय. मग आम्ही काय करू, एक तर मी उठेन किंवा ती उठेल किंवा ह्या काकू उठेल किंवा ही ताई उठेल. पण मी चौघही आलटून पलटून जागा बदलल्या तरी आमच्या जोड्या बदलणार आहेत. म्हणजे आपण काय करतो, जोडीदारच बदलतोय बघा. डान्समध्ये दाखवलंय, ह्याची पेअर त्याच्याकडे, त्याची पेअर ह्याच्याकडे असे. पण दुहेरी विस्थापनामध्ये एक महत्वाची गोष्ट राहिली की त्याच्यामध्ये अवक्षेप तयार होतो, म्हणजे प्रेसिपिटेट तयार होतो, खालच्या बाजूला जमा होतो प्रेसिपिटेट. ठीक आहे. आणि संयोग आणि अपघटनाच्या ह्या दोनही अभिक्रिया आपल्या आजूबाजूला सुरू असतात, आपण बघत असतो. त्यानंतर आपल्या आजूबाजूला ज्या काही आपण वेगवेगळ्या त्यांचा आणखीन 2 प्रकारे आपण अभ्यास केला होता, तो होता उष्माग्राही, उष्मादायी. आता ह्याचं उत्तर मला कोणतरी वेगळ्या माणसाने द्यायचंय की तुम्हाला काय लक्षात आहे उष्माग्राही आणि उष्मादायी बद्दल. मॅम मी सांगू का? नाही, इतरांना कोणाला तरी प्रयत्न करून देऊया आपण, बघूया बाकीचे टीचर काय. मी सांगू, सांगा. टीचर जे उष्माग्राही असं ना त्याच्यामध्ये जी उष्णता असते ती शोषली जाते आणि उष्मादायीमध्ये ती बाहेर टाकली जाते. असं का होत असेल? मॅम उष्माग्राही म्हणजे उष्णता शोषून घेणे आणि उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर टाकणे, कारण त्याच्यात ती पहिल्यापासूनच अलाव आहे ना. हा ना, म्हणजे तुम्हाला अभिक्रिया करताना पटकन आपल्याला अभिक्रिया करताना त्यांच्या रेणूंना जेवढी शक्ती पाहिजे तेवढी त्यांच्याकडे नाहीये, तो बाहेरून घेणार. आजूबाजूला असलेली एनर्जी किंवा हीट तुम्ही घेतली तर तुम्ही आजूबाजूचा एरिया थंड करणार आहे. पण तुमच्यामध्येच जास्त हीट आहे, त्याला म्हणणार तुझ्यामध्ये जास्त महाज आहे, तसं आतमध्ये त्यांच्यावरच जास्त हीट आहे तर ते बाहेर टाकणार ना. बघा तुमच्या आजूबाजूला लोक असतात, उष्मादायी लोक भडकलेले असतात ते, आणि लोक चिडचिड करत राहतात, स्वतः भडकलेले असतात आणि ह्याला त्याला भडकवून सोडतात, त्यांच्या आतली हीट ते बाहेर टाकतात. पण जे थंड असतात त्यांना बोलण्याकरता पण ह्याला विचारू का, त्याला विचारू का, ह्याला हे करू विचारून करतात. बाहेरच्या लोकांचं डोकं उठवून टाकतात की अरे बाबा बोल ना एकदाचा, तू कळलं का. अशा 2 प्रकारचे लोक असतात की नाही, उष्माग्राही, उष्मादायी. तर जसे लोक तशा अभिक्रिया सुद्धा असतात. बरं,
आपण बघितलं होतं की अभिक्रियाचा वेग कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे प्रभावित होतो. पटकन या चारही गोष्टी सांगायच्या. मुलींनो, तुम्ही दोघे आता बोलायचं नाही. आपल्या ग्रुपमध्ये आपण तिघीच बोलतोय. ते कोणतरी मायनॉरिटीवाली मुलं पण आहेत आपल्याकडे. मुलांनो, जागे व्हा. तर मॅम मी तुम्हाला आम्ही बोलू का? कधीही बोलतोय. नाव काय आपलं? मॅम माझं नाव पूजा आहे. थांब ना पूजा, आता 2 मुलं पण आहेत आपल्या वर्गात. ते म्हणतील आम्हाला बोलूच देत नाहीत, मुलीच फार बोलतात. मुलांनो, तुम्हाला संधी दिली नंतर असं म्हणू नका आम्हाला बोलू देत नाही. बॉईज, मेकअप, नाव सांगा आणि उत्तर द्या. पटकन अनम्यूट करा आणि बोला रे. नंतर म्हणू नका की आम्ही संधी देत नाही. तुम्ही माईक ऑन म्हणजे हे हँड रेज वगैरे करताय का? असं काही करायची गरज नाही, पटकन बोला. मॅम मी बोलू का? पूजा, तूच का? हा मॅम. थांब. नंतर मुलांना बोलायचं नाही बरं का, की आम्हाला प्रश्न विचारले नाही, आम्हाला बोलू दिलं नाही. मला तर उलट आवडतं तुमचं बोलणं ऐकायला. तुम्हीच लोक बोलत. मग आम्ही काय करू शकत नाही. बोल ग पूजा, बोल. मॅम याच्यात आपल्याला अभिक्रियेचा वेग दाखवला आहे. म्हणजे अभिक्रिया मंद होते का जलद गतीने होते हे. त्यात लोखंड गजणे ही मंद अभिक्रिया आहे. म्हणजे ह्या अभिक्रिया घडण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणजे लोखंड गजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. आणि दुसरी आहे ही जलद अभिक्रिया. म्हणजे ते आपल्याला काही वेळानंतर लगेच होऊ शकते. जसं की स्वयंपाकाचा गॅस पेटवणे. आपण लगेच पेटवू शकतो, त्यापासून लगेच उष्णता मिळते. म्हणून ती जलद अभिक्रिया आहे. बरोबर आहे. मग आता हे खालचे 4 घटक काय आहेत ह्याचं उत्तर तर तू नाही मॅम द्यायचं, ते कोणतरी द्यायचं. मॅम मी सांगू का ते? नको, थांब. कोणातरी दुसऱ्याला पण प्रयत्न करायला सांगूयात. किती लोक आहेत जरा मला बघू दे बरं. कोण आहेत ते न बोलणारे नमुने? एवढी माणसं आहेत. कुठे गेले तेजस? एवढा वेळ मी सांगते. तेजस, मॅम विजय. मी सांगते नंतर. हा, तू सांग नंतर. कोणीच नाही सांगितलं की तू सांगच. पण हे बाकीचे बघा, आपण किती 12 जण आहेत. अभ्यास करायला मी आणि मॅम सोडून 10 माणसं तरी आहेतच. मग विजय काशीद, तुमचं नाव काय आहे? हो मॅम, माझं नाव पूजा काशीद आहे. ओके, पूजा, तू ऑलरेडी हँडरेस केला होता. आणि हे कोण आहेत हे सगळे नुसतेच आपल्या गप्पा ऐकतायत तिकडे प्रेक्षक? फटाफट बोला रे तुम्ही. मुलींनो, तुम्ही सुद्धा जर उत्तर दिलं नसेल तर बोला की. तुम्हालाच विचारते मी हे. मला माहितीच आहे हे. पीपीटी मीच बनवलेली आहे. तुम्हाला विचारते, तुम्हाला काय लक्षात आहे? पटकन बोला. कुठे गेला तो मुलगा? तेजस, सचिन अहिरे, तेजस, हे तुम्ही दोघं मुलंच आहात ना? का म्हणजे का बाबांच्या फोनवरून जॉईन केलेल्या मुलीच आहात? असं नको व्हायला की मी अगदी कौतुकाने नाव घेते आणि आम्ही पण मुलीच आहोत, असं नाही व्हायला पाहिजे. बोलताय का आम्ही बोलू? कमाल झाली. चला आता मी नाव घेणार. मॅम भाविका सांगू का मी आता? आणि मग काजल. नाही, थांब. भाविका आणि काजल कुठे आहेत? काय ग? नुसतं इकडे मीटिंग ऑन करून काय दुसऱ्यात अभ्यास करताय की काय? काय चित्रवित्र रंगवत बसलेत की काय होमवर्कचा? पटकन. कोमल, काजल, भाविका, महेश पवार, तुमच्या दोघांपैकी कोणतरी एकाने उत्तर द्यायचं मला. तापमानाचा कसा काय परिणाम होतो अभिक्रियेच्या वेगावरती पटकन सांगायचं आहे. बोला, जे आठवतंय ते सांगा. आपण डिस्कस करतोय. मॅम जर कोणाला नाही आलं तर मी सांगू? येस. कोणालाच नाही आलं तर तू नक्की सांग. पण बाकीच्यांना का नाही येते हे तरी आपल्याला कळलं पाहिजे. त्यांना लक्षात नाहीये, मॅम त्यांना माहित नाही. मॅम मी सांगू का अंजली? बोल. अंजली, तू कुठे होतीस एवढा वेळ? का नाही बोललीस तू? आम्हीच 2-3 जण गप्पा मारतोय. आम्ही तिघं काय एकत्रच अभ्यास करतोय का? बाकीचे काय करताय? पटपट बोला की. शाबाश, बोल. मॅम एखादा पदार्थ तापवल्यावर किंवा अभिक्रिया चालू असताना ते तापवल्यावर त्याचा वेग वाढतो. म्हणजे काय? तापवल्यावर वेग वाढतो आणि कमी थंड केलं म्हणजे टेम्परेचर कमी केलं किंवा त्याला गार केलं तर काय होतो अभिक्रियेचा वेग? मंदावतो. म्हणजे त्याचा वेग असा लो होतो. कमी होतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. शाबाश. येते की तुम्हाला? पटपट बाकीच्यांनी पण बोला. कुठे गेला तो तेजस? तेजस, तुला उत्तर द्यावंच लागणार आहे आज. सोडणार नाहीये मी.
कोमल, महेश पवार, कुठे गेल्या? झोपे गेलेल्या जागेवा, चला पटकन. अश्विनी, टीचर बोला. सहती म्हणजे बोल ना बाबा, बोल ना. एक तर आमच्या सहमत. ग्रुपमध्ये मुलांचे आवाज आले की असं वाटतं अरे हा मुलं पण आहेत आपल्या वेळेला. बोल बोल. टीचर मला सहतीचं समजलेलं नाही. काय नाही समजलंय? आपल्या अभिक्रियेचा जो वेग असतो तो कोणत्या कोणत्या घटकांवर अवलंबून असतो हे याच्यातनं सांगितलंय ना आपल्याला. हम्म. मग तापमान वाढलं तर अभिक्रिया जलद होते, असा तो मुद्दा होता. मग ह्यातला एखादा मुद्दा तू लॉजिकली कनेक्ट करू शकतोस का बघ. अभिक्रिया स्लो असते किंवा फास्ट असते, बरोबर? तर ती फास्ट हो मॅम. होण्याकरता कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात? काय बदललं की आपली अभिक्रिया फास्ट होऊ शकते? असं आपण एक लॉजिकली विचार करतो, त्याच्यामध्ये काही खूप भयंकर केमिस्ट्री नाहीये, जनरल नॉलेज आहे. मॅम सांगू का मी? थांब थांब, ह्याचं नाव काय होतं आत्ता जो बोलला तो? सिक्रेट आहे का? बरं ठीक आहे, सांग सांगून टाक आता. मॅम मी सांगू का पूजा? सांग सांग पूजा सांग. मॅम हे अभिक्रिया मॅम हे अभिक्रियाकारकांवर परिणाम करणारे घटक आहेत. मग त्यात तापमान हा पहिला घटक. म्हणजे बोला. तापमानामध्ये आपण एखाद्या पदार्थाला उष्णता दिली तर तो पदार्थ जास्त काळ टिकू शकतो, म्हणजेच उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते आणि फ्रीज मध्ये ठेवले तर ते चांगले राहते. आणि त्याच्यावर दुसरा परिणाम करणारा घटक आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि जस्त हा आम्लासोबत अभिक्रिया करतात, म्हणजे त्यांचा वेग वाढवतात. सहती म्हणजे तीव्र आम्ल म्हणजे तीव्रता वाढणे. आणि चौथा आहे उत्प्रेरक, म्हणजे स्वतः काहीच बदल न करता अभिक्रियेचा वेग वाढ. मॅम याचं एक उदाहरण सांगू का मी? सांगा ना, उत्प्रेरकाचं सांगा सांगा सांगा. मॅम म्हणजे असं ते जनरल आहे. म्हणजे जर दोन मैत्रिणीमध्ये भांडण झाले असेल ना, तर त्याची तिसरी येऊन सांगते की तुला ती अशी बोलली बघ. मग ती म्हणजे ती तिला काहीच बोलली नसते, पण ती तिला जाऊन सांगते. म्हणजे ती उत्प्रेरक झाली. जी सांगते ना ती उत्प्रेरक झाली. म्हणजे म्हणजे या दोघीत कोणताच भाग न घेता तिने त्या दोघांचे भांडण वाढवलं. करेक्ट, बरोबर आहे. स्वतः रिएक्शन मध्ये भाग घेतला नाही पण रिएक्शन घडवून आणली तिने. काय उदाहरण दिले. ज्या आयुष्यामध्ये रिसेंटली असं कुठे झालंय का, कुठे पाहिलंय का? करेक्ट हो मॅम, करेक्ट सारखंच पाहतो. सो असे अभिक्रियाकारक बरोबर नसलेलेच बरे. ते तिसऱ्या कोणीतरी ऐकण्यामुळे आपल्याशी भांडतात, अशा लोकांचं काय उपयोग? Correct. मॅम आमच्या तर क्लासमध्ये सारखंच भांडण असतात. मुली भांडत असतात. शी, काय हो उपयोग? मॅम, असं नाही खूप. पाहिजे. कॉम्पिटिशन पाहिजे, भांडण नाही पाहिजे, कॉम्पिटिशन पाहिजे. गुड. आयटीच्या आमच्या वर्गात सगळेजण एकत्र राहतात. एवढं सगळं चांगलं चांगलं असं कुठे होतं का कधी? सगळं चांगलं पण नाही मॅम पाहिजे, आमच्या सारखं वर्गात भांडण. आमच्या क्लासमध्ये एक मुलगी आहे, ती खूप भांडण लावते. म्हणजे काय नसताना पण याला सांगते. मग सगळ्यांनी मिळून तिला टार्गेट करून चांगलं द्या की दोन ठेवून सगळ्यांनी मिळून. काय उपयोग आहे? सगळ्या मॅम ती वर्गाचं लगेच रडायला वातावरण बिघडण्याचा लागते. उपयोग आहे. तिला थोडं बोलले की ती रडायला लागते लगेच. अरे पण ती बाकीच्यांना रडवतं त्याचं काय? मॅम आम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देत नाही. रागिणीच्या क्लासमध्ये सगळे चांगले आहेत, एकदम गुणी लोक आहेत. चांगली गोष्ट आहे. मुलांनो, तुमच्या आयुष्यामध्ये असं कधी होतं का? या मुली म्हणतात बघा, असं काय मुलांच्या लाईफमध्ये कधी वेगळंच चाललेलं असतं, त्यांचे टॉपिकच वेगळे असतात, हो की नाही रे? तुमच्या आयुष्यात उत्प्रेरकाची गरज वेगळ्या गोष्टीसाठी, तुमचे टॉपिक वेगळे असतात. भांडणं लावण्याकरता मुलांच्या आयुष्यामध्ये येत नाहीत, ते वेगळ्याच गोष्टी करण्याकरता येतात. सो ते तुमच्या आयुष्यातले उत्प्रेरक तुम्ही सांगू शकता आम्हाला, असं काही नाही. बघा मुली काही सांगतात. तुमच्या आयुष्यात असे उत्प्रेरक मित्र आहेत का? पूजा आणि मी एकाच स्कूलमध्ये आहोत. अच्छा, बरोबर आहे. आणि मुली किती खरं खरं सांगतात सगळे. बॉईज तुम्ही पण सांगू शकता. तुमच्या मुलांमध्ये असं कोणी उत्प्रेरक आहेत का जे स्वतः काही करत नाही? कोणाकडे जसं मुलीने सांगितलं दोघींमध्ये भांडण लावून टाकलं तर तिसऱ्या मुलीने, असं कोणी आहे का तुमच्यामध्ये?
भांडणं लावणार नसेल, मुलांचे टॉपिक वेगळे असतात आय नो, पण तुम्ही मला सांगू शकता, कारण मी काय तुमच्यावर रेटत नाहीये. असे तुम्ही दोघंच आहात वाटतं, त्यात पण तुम्ही काय बोलत नाहीये. अभ्यासात तर जाऊ द्या, हे तर सांगू शकता की तुम्ही. सो यू टेक युअर ओन टाइम. सांगायचं असेल तर सांगा, पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सोल्युशनच काढतो त्याचे, हो की नाही ग मुलींनो? आपलं डोकं कसं कसं चालतंय. कुठल्या पण मॅम. जगातल्या म्हणू नका, पिक्चरचं म्हणू नका, केमिस्ट्रीचं म्हणू नका, फिजिक्सचं म्हणू नका, काय म्हणाल तो प्रश्न फक्त टाका तुम्ही आमच्या समोर, आम्ही सगळं सोडवतो. करेक्ट. चला, उत्तर कसं येणं, छान उदाहरण दिलं, मस्त, एकदम आवडलं मला पूजा, शाबाश, व्हेरी गुड. आता थँक्यू मॅम. वेलकम. अरे हे काय झालं. हा. आणि मग शेवटचा मुद्दा जो होता की कणांचा आकार आणि वेग, ते किती मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे काही रिएक्टंट आहेत ते रिॲक्ट करण्याकरता सरफेस अवेलेबल करून देतात. मॅम मी सांगू छोटा का हे मेंदू, पण? छोटा कंटेंट. सांग पूजा, आज तुझा दिवस आहे, सगळं तूच सांग. मॅम हे आहे ना, हा एक प्रयोग आहे. म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये शहाबादी फरशीचे तुकडे घेतलेत आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये त्या शहाबादी फरशीची भुकटी घेतली आहे. म्हणजे ज्या टेस्ट ट्यूब मध्ये फरशीचे तुकडे घेतलेत ना, ते तुकडे मोठे आहेत. म्हणजे त्याच्याची अभिक्रिया होताना खूप संथ अभिक्रिया होणार, म्हणजे खूप हळू प्रमाणात होणार, कारण त्या दोन्हीमध्ये ऍसिड टाकलेलं आहे. आणि ज्यामध्ये दुसरी टेस्ट ट्यूब आहे शहाबादी फरशीची भुकटी, ती भुकटी बारीक असल्यामुळे त्याची अभिक्रिया जलद होणार, म्हणजे त्याची ऍसिड सोबत रिएक्शन खूप फास्ट होणार. म्हणजेच मॅम जेवढा अभिक्रियाकारकांच्या बरोबर आहे. कणांचा आकार मोठा लहान असतो असतो म्हणून तेवढाच त्याचा दर जास्त असतो. करेक्ट. आकार म्हणण्यापेक्षा पृष्ठभाग, ह्याचं उदाहरण आपल्याच स्वतःचं उदाहरण आहे. आपण जेव्हा लहान होतो, नर्सरीमध्ये होतो, तेव्हा आपला मेंदू होता छोटा, पृष्ठभाग होता छोटा, मेंदूचा पृष्ठभाग, बरोबर आहे ना, मेमरी त्याच्यामध्ये असते. तर छोटा मेंदू असल्यामुळे तुम्हाला फक्त ABCD, मग काहीतरी बडबड गीतं, काहीतरी ह्याची नावं त्याची नावं, हे तुझी कोणती त्याच्यावरच्या मेमरीच्या सेंटर्स वरती वाढ झाली. तुम्ही आता 10वीत आहात, तुम्ही काय काय लक्षात ठेवता? आता तर तुमच्या डोक्यामध्ये या वर्षीचा अभ्यासच नाहीये, तुमच्या लहानपणापासूनच्या आठवणी पण. सो पृष्ठभाग वाढला की अभिक्रिया वाढतात, बरोबर ना? आता तुम्ही कनेक्शन लावू शकता, तुमच्या केमिस्ट्रीचं कनेक्शन तुम्ही तुमच्या बायोलॉजीशी लावू शकता, तुम्ही त्याच्या फिजिक्सशी लावू शकता, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट करू शकता, कारण की त्या पृष्ठभाग वाढल्या, अभिक्रिया वेगवेगळ्या होऊ शकतात, जलद होऊ शकतात, मल्टिपल होऊ शकतात. म्हणजेच काय, आपल्या कणांचा आकार आणि वेग ह्याचा सुद्धा परिणाम आपल्या अभिक्रियेवरती होत असतो. हे सगळे घटक आपण पाहिले होते. आणि मागच्या वेळेला आपण ऑक्सिडीकरण आणि क्षपण ही अभिक्रिया सुद्धा डिस्कस केलेली होती पूर्णपणे. आठवते का तुम्हाला की एखाद्या गोष्टीला गंज चढणं असेल तर त्याच्यामध्ये लोखंडाचा गंज ही त्या लोखंडाच्या पृष्ठभागावरची रस्टिंग ही जी अभिक्रिया आहे ही काय, तिथेच होणारी रेडॉक्स रिएक्शन, रिडक्शन ऑक्सिजन, म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये म्हणतात ऑक्सिडीकरण आणि क्षपण. आता जसं आपण लोखंडाचा गंज म्हणतो तसंच चांदीचे दागिने असतात, ते काळे पडतात. चांदीच्या साखळ्या बघा, त्या काळ्या पडतात. तुम्ही म्हणाल मातीत जातात, घाम येतो किंवा काम करतो आपण, त्याच्यावरची सगळी माती बिती कशी धूळ वगैरे, पण असं नाहीये. देवघरातल्या चांदीच्या वस्तू सुद्धा काळ्या पडतात, त्यात काही खेळायला जात नाहीत, त्या काय मातीत जाऊन पडत नाही, पण आजूबाजूला असलेल्या वायूचा त्याच्याबरोबर काहीतरी संयोग होतो आणि काहीतरी थर, काळसर थर त्याच्यावरती जमा होतो. मग ते चंदेरी बिंदेरी असे लिक्विड त्याला घासून काढायचं, स्वच्छ करायचं आणि ठेवून द्यायचं, परत त्याचा पुढचा पृष्ठभागवरचा काळा काळा होत जातो. ह्यालाच म्हणतात त्याचं क्षपण होणं, म्हणजे त्याचं रस्टिंग होणं एक प्रकार, बरोबर. तर ह्यातनं जसं आपण आता लोखंडाच्या पृष्ठभागावरती बघितलं की त्याच पृष्ठभागावरती धनाग्र पण बनतात आणि ऋणाग्र पण बनतात आणि तिथेच रिडॉक्स अभिक्रिया सुरू राहते, म्हणूनच तिथे गंज होतो, बरोबर. ह्या फेरसची, हा लोखंड आहे, लोखंडाच्या अणूपासून इलेक्ट्रॉन गेले म्हणजे जसं ऑक्सिडीकरण झालं. ऑक्सिडीकरणाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ऑक्सिजन ऍड होतो किंवा हायड्रोजन निघून जातो.
होतं ना. याचं पर्सनल हॉटस्पॉट बनलंय. नाही थांबले ना. नाही मी तिकडनं वायफाय कनेक्ट केलंय ना. हॅलो, माझा आवाज येतोय का आता? हा मॅम आता येतोय. येस. मग तेच माझं कनेक्शन आऊट झालं. म्हणलं अरे हा कसला आवाज आला, बघितलं तर बरं झालं, नाही तर मी आपलं अख्खं केमिस्ट्री शिकवलं असतं आणि मला कळलं असतं मीटिंग तारीच बंद झाली होती. ऐसा नाही होना चाहिए भैया. चला, तर मी तुम्हाला हे इथपर्यंत सांगितलं होतं, हे तुम्ही ऐकलत का? लोखंडाच्या पृष्ठभागावरतीच हो टीचर. त्याचं ऑक्सिडीकरण आणि क्षपण होत असतं. मग ह्यानंतर मी तुम्हाला सांगत होते, हा किस्सा मी तुम्हाला सांगत होते. आणि एकदा काय झालं माहितीये का, माझ्याकडे ते नारळ होतं, नारळ त्याला फोडलं, मग त्याच्या आतनं थोडंसं मस्त मोमो खोबरं बाहेर आलं, ओला नारळ. म्हणजे तर आपण ती चटणी करू. तर लगेच त्या दिवशी तर ती करायची नव्हती, मग मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा त्याच्या आतला तो पांढरा पांढरा गोरा गोरा भाग असतो की नाही, त्याचे असं हिरवट काळसर थर जमा झाला. म्हटलं ह्याला काय अर्थ आहे फालतूपणा, फ्रीजमध्ये राहून सुद्धा नारळ खराब होतोय म्हणजे काय? मग मला कोणतरी सांगितलं की त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं म्हणजे ते खराब होत नाही. मग मी ते खोबरं असं उरलेलं जे चांगलं होतं ते काढलं आणि पाण्यामध्ये ठेवलं. तर ते पाण्यात ठेवलं तर चिकट झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पदार्थ त्याची चव बदलते जेव्हा तुम्ही त्याला थोड्या जास्तीचा वेळेबरोबर एक्सपोज करता तेव्हा. ते नारळ जेव्हा बंद होतं, नारळाच्या कवटीमध्ये होतं, तेव्हा त्याला काही झालं नाही, छान होतं ते. त्याच्या आत पाणी होतं पण ते खराब झालं नाही, त्याला बुरशी आली नाही, त्याचा वास आला नाही. पण तुम्ही बघा, कधी कधी सुकं खोबरं पण असंच ठेवलेलं वाळलेलं तुम्ही खाल्लं असेल, तुम्हाला चवीला घाण लागलं म्हणजे ते वेगळंच लागतं. ते कोरडं झालंय पण ते जेव्हा ओलं होतं तेव्हाच ते खवट झालं होतं. असं आपण जे बघा ते डोक्याला लावायचं पॅराशूट ऑइल असतं किंवा खोबऱ्याचं तेल असतं, वेगवेगळ्या कंपन्यांचे असतं. जुनं झालं ना ते तेल की त्याचा विचित्र वास यायला लागतो. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? स्पेशली ह्या पॅराशूट ऑइल सारख्या नारळाच्या तेलांचा घेतलाय? शेंगदाण्याच्या तेलाचा सुद्धा असा विचित्र वास येतो. असं का होतं? हा मॅम उग्रवास येतो. म्हणजे असं वाटतं की हे जेवणात वापरायचं आपल्याला, इतकं विचित्र वास. हे का होतं की त्या तेलांचा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्यांच्या स्वतःची एक शेल्फ लाईफ संपल्यानंतर हवेशी जर संपर्क आला तर ते खराब होतं. मग त्याला म्हणतात रॅसिडिटी किंवा खवटपणा. म्हणजे अशा पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला नक्की त्रास होतो. म्हणून हे खायचे नाही. आणि हे वाचवायचे असतील खराब होण्यापासून तर त्याला गंज चढू नये म्हणून, जसं आपण त्याला लोखंडाला पेंट करतो बरोबर, तसंच या अन्न पदार्थांना हवेच्या संपर्कापासून तोडून टाकायचं, एअरटाईट डब्यात ठेवायचं बरोबर. होय. त्यामुळे काय होतं, हवेमधल्या अनेक वेगवेगळ्या घटकांशी त्याचा संपर्क बंद होतो. ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर ऑक्साईड बनत नाही, त्यामुळे आपलं अन्न टिकून राहतं. खरं तर मला तर तो प्रश्न पडलाय, हे मासे बिसे सगळे जे वाळवून ठेवतात की नाही उन्हाळ्यामध्ये आणि ते घरामध्ये आणून ठेवतात, खराब होत नाहीत का ते? मासे असे ठेवलेले असतात, वाळवलेले मासे घरामध्ये, ते सुक्कट बिक्कट काय काय म्हणतात त्याला, खराब होत नाही? त्याला बुरशी बिरशी येत नाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये? कोणाला माहिती असेल तर सांगा जरा मला, मला पडलेला प्रश्न आहे हा. काय मॅम अंदाज? आमच्या घरात कोण मासेच खात नाही. तेच, माझ्या घरात पण कोणीच मासे खात नाही. आता मी तर बघितलं ते मासे, मी तर विचार करत होते ते कसे टिकवत असतील. त्याला मीठ लावलेलं असतं किंवा त्याला पूर्ण वाळवलेलं असतं. कितीही काही म्हटलं तरी पण यार ते लिव्हिंग थिंग होतं ना पूर्वी. आणि पावसाळ्यामध्ये बघा, अरे पावसाळ्यामध्ये साध्या चामड्याच्या चपला असतात ना, त्यांना पण बुरशी येते. माझा प्रश्न आहे म्हणजे, आपण असं होत नसेल का बरं? त्याला पण असे एअरटाईट डब्यात ठेवत असतील असं मला वाटतं. तुमच्या कोणाला माहितीये का? सांगा मला ह्याच्याबद्दल. आता आता जाऊया आपल्या पुस्तकाकडे. इथे आपण बरंच काही बोललो आणि हा शेवटचाच मुद्दा होता बघा. हा आता आपण विज्ञान आपल्या पुस्तकात नाही आपल्या जगण्यात आहे हे आपण बघितलं होतं. पण आता आपण एकदा जाऊया आपल्या पुस्तकाकडे, कारण विज्ञान आपल्या पुस्तकातच आहे जे आपल्याला बघायचंय आणि त्याच्यावरतीच आधारित आपल्याला पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिस्कस करायच्या आहेत. शेवट आला ना आपल्या धड्याचा. तर जरा आता बघूया हो आपण. मॅम. विज्ञान पुस्तकात नाही म्हणणं पीपीटी मध्ये चांगलंय, पण विज्ञान पुस्तकातच आहे आणि ह्याच्यावरतीच धडा आपल्याला द्यायचा आहे पेपरमध्ये. सो हे सगळं आपण जे बोललोय एकदा फायनल त्याला टचअप करू आपण. टचअप ना, मेकअपला टचअप करतात ना शेवटी, माहितीये का तुम्हाला? असा मेकअप बिकअप करतात आणि त्यानंतर टचअप करतात, असं करतात बरं का. चला, किंवा ते व्हिडिओ काढतात ना, व्हिडिओ
त्याला फायनल काय म्हणतात, एडिटिंग. तसं चला, उष्माग्राही उष्मादायी रासायनिक अभिक्रियेचा दर. आपण बोललेले मुद्देच फक्त वाचा. त्याच्यावर परिणाम करणारे घटक. पावसाळी वादळामुळे उगाच झोप येते. ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे आपण मागच्या वेळेला आपण बोललो होतो. त्याच्यामध्ये काय काय होतं बघा. ऑक्सिजन ऍड झाला, ऑक्सिडीकरण. ह्याच्यामध्ये पण ऑक्सिजन ऍड झाला, ऑक्सिडीकरण. हायड्रोजन काढला, हायड्रोजन निघून गेला त्याच्या रेणूमधून, तरीही ऑक्सिडेशन. किंवा इलेक्ट्रॉन निघून गेले, या चारही कंडिशन मध्ये झालेलं आहे ऑक्सिडेशन, ऑक्सिडीकरण. मग ह्याच्या एक्झॅक्टली उलट म्हणजे क्षपण. त्याच्यामध्ये काय काय होईल, एक्झॅक्टली उलट होईल. त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड होईल, इलेक्ट्रॉन ऍड होतील किंवा ऑक्सिजन निघून जाईल. बरोबर. ही अभिक्रिया आपण मागच्या वेळेला बोललो होतो नाही. आता ह्या अभिक्रियेमध्ये काय होतं, KMnO4, FeSO4, H2SO4 हे 3 अभिक्रियाकारक आहेत. त्याच्यामध्ये बनतं K2SO4, 2MnSO4, 5FeSO4 थ्राईस प्लस 8H2O. ही पूर्णच्या पूर्ण अभिक्रिया आहे. बरोबर. मग या अभिक्रियेमध्ये आम्लाच्या उपस्थितीत, आम्ल कोण आहे, H2SO4 हे आम्ल आहे. KMnO4 ह्याने कोणाचं ऑक्सिडीकरण केलं, KMnO4 ने ऑक्सिडीकरण कोणाचं केलं हे आपल्याला जर विचारलं तर KMnO4 FeSO4. आता आपल्याकडे Fe आला आणि त्याच्याबरोबर सल्फेट आला, Mn बरोबर सल्फेट आला आणि पोटॅशियम बरोबर पण सल्फेट आला. म्हणजेच काय झालं तर फेरस सल्फेट ह्याच्यामध्ये काय झालं, Fe2SO4 थ्राईस. म्हणजेच त्याची आयनिक अभिक्रिया काय झाली, Fe2 प्लस SO4 2 मायनस. हे आपल्याला काय देतं, एक ह्यातला इलेक्ट्रॉन गेला म्हणजेच फेरसचं काय झालं, ऑक्सिडीकरण झालं. पण हे आपल्याला समोर दिसत नाहीये, असं बघून दिसत नाही. ह्याला पूर्ण कॅल्क्युलेट केल्यानंतर हे समजतं आपल्याला की सुरुवातीला FeSO4 मध्ये काय होता, Fe होता +2. माईक बंद करा, कोणाचा माईक ऑन आहे. इथे Fe+2 होता. आता अभिक्रियाकारकांच्या ह्या सगळ्या गोंधळामुळे 3 लोक आहेत, मोठे मोठे मॉलिक्युल आहेत, सगळी अभिक्रिया झाली. या Fe+2 चा झाला Fe+3. म्हणजेच काय झालं, ह्याच्यातला एक इलेक्ट्रॉन कमी झाला. इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे त्याचं ऑक्सिडीकरण झालं. बरोबर. म्हणजेच काय, ह्यातनं Fe+2 चा Fe+3 होणं, फेरसचा फेरिक होणं, ही काय आहे, ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे, ऑक्सिडीकरण. बरोबर. हे आपल्याला समजलं की इलेक्ट्रॉन गेला की ऑक्सिडीकरण होतं. आता क्षपणामध्ये काय झालं, हा आहे कॉपर ऑक्साईड आणि हा आहे हायड्रोजन. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजन निघून गेला, ऑक्सिजन गेला तरी पण झालं क्षपण. बरोबर. क्षपण मध्ये काय होईल, ऑक्सिडीकरणाचे एक्झॅक्टली उलट होईल. आता रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय आहे, रेडॉक्स नावातच आहे, रेडॉक्स. रेडॉक्स रिडक्शन आणि ऑक्सिडेशन 2 शब्द एकत्र आले, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, रेडॉक्स. आता आपल्याला इथे जे जे काही विचारलंय ते आपण जरा सोडवूया. H2S आणि SO2 ह्याच्यामधनं 3S चा हा अवक्षेप खाली आलाय. तर मग क्षपणक कोण आणि ऑक्सिडक कोण हे आपल्याला बघायचंय. H2S मधला हायड्रोजन गेला म्हणजे काय झालं, हा सल्फर काय झाला, ह्याचं झालं ऑक्सिडेशन. ह्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. काय झालं, त्याच्यामध्ये हायड्रोजन निघून गेला. आता MnO2 मध्ये O2 निघून गेला म्हणजे आता Mn चं काय झालं, रिडक्शन. मी आता इथे रिडक्शन लिहिणार आहे क्षपणला, जास्त सोपं आहे ते लिहिणं क्ष लिहिण्यापेक्षा, रिडक्शन. बरोबर. म्हणजे कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं. जो ऑक्सिडेशन करतो तो असतो क्षपणक. म्हणजे हा कोण झाला, क्षपणक. बरोबर ना. हा ऑक्सिडेशन करतोय ह्याच, मग हा क्षपणक आहे ना. चला आपण जर एकदा वरती देतो, हा बघा हे इथे दिलंय. एकाच वेळेला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन अभिक्रिया होतात.
ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते आणि क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपणक होते. क्षपण होते. काय भयंकर वाक्य. ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते आणि क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते. समजलं का तुम्हाला हे काय? हो हो मॅम, समजलंय. मग मला ह्या उदाहरणामध्ये मला सांगा, ऑक्सिडीकरणामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण झाले म्हणजे काय झाले? काय मॅम? या अभिक्रियेमध्ये मला सांगा, हे ऑक्सिडीकरणामुळे ऑक्सिडेशनचे क्षपणक होते आणि क्षपणकचे ऑक्सिडेशन होते, काय होते हे सांगा मला याच्यामध्ये. मॅम, रेड ऑक्सिजन तयार होतो ना, रेडॉक्स. रेड ऑक्सिजन नाही येतो, रेड ऑक्स म्हणजे रिडक्शन. मॅम, येस, रेडॉक्स. ऑक्सिजन लाल नाही येतो. मॅम क्षपण आणि ऑक्सिडीकरण झालं की रेडॉक्स तयार होते. बरोबर आहे. पण हे जे वाक्य आहे ना, हे विचित्र कठीण वाक्य. ऑक्सिडकामुळे क्षपणकाचे ऑक्सिडीकरण होते आणि क्षपणकामुळे ऑक्सिडकाचे क्षपण होते. ह्याच्यावर जरा विचार करा. मला तुम्ही पुढच्या वेळेला हे वाक्य सांगा. हे कसं आहे माहितीये का, ते एक होतं ना, चंदा की चाचूने चाची की चुच्चीने, असं मोठे मोठे काहीतरी वाक्य, कशात काय कशात काय कशात काय, तसं हे. ऑक्सिडक कोण आहे? जो ऑक्सिडेशन करतो. क्षपणक कोण आहे? जो क्षपण करतो. बरोबर. तर ऑक्सिडकामुळे क्षपणाचे ऑक्सिडीकरण होते, म्हणजे त्याच्याकडे ऑक्सिजन जातो. म्हणजेच बघा, मी तुम्हाला सांगते, आता सोपं करून सांगते. इथे लय कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं आहे. कसं खायचं, असं का असं? मराठी वाक्य अशीच असतात. ती कॉम्प्लिकेट करतात, ते आपल्याला कन्फ्यूज करतात. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, H2S हा रेड्यूस झाला. हा रेड्यूस झाला. बरोबर. म्हणजे हा कोण आहे? रेड्युसिंग एजंट आहे. म्हणजे हा आहे क्षपणक. आणि ह्याचं काय झालं आहे? ऑक्सिडीकरण झालं आहे. कारण एक मिनिट, ह्याचं रिडक्शन झालंय. हा आहे रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे क्षपणक. मला इंग्रजी शब्द जास्त चांगले माहिती आहेत, त्याच्यात मला चुकत नाही. ऐका, H2S मधला हायड्रोजन गेला, सल्फरचं ऑक्सिडेशन झालं. जो ह्याचं ऑक्सिडेशन झालं, ह्याला ऑक्सिडाइज कोणी केलं? याने केलं. तर हा कोण आहे? हा कोण आहे? हा SO2 जो आहे ह्यातला, अच्छा, आता ह्यातला हा जो सल्फर आहे, नाही, हा जो सल्फर आहे हा काय झालाय? ऑक्सिडाइज झाला आहे. ऑक्सिडाइज झाला आहे कारण की हायड्रोजन निघून गेला. आपण बरं अभिक्रिया बघितल्या होत्या, त्याच्यातल्या हायड्रोजन गेला म्हणजे हा ऑक्सिडाइज झाला. आणि ह्याला ऑक्सिडाइज करणारा कोण आहे? हा आहे. म्हणजे हा कोण आहे? त्याचा हा जो SO2 आहे, हा इथे गेल्यावरती, हा हायड्रोजन बरोबर इथे गेल्यावरती पाण्याचा जो रेणू बनवतोय, म्हणजे काय झाला? हा स्वतः ऑक्सिडाइज झाला आणि याने सल्फरला रिड्यूस केलं. हा आहे रिड्युसिंग एजंट. ह्याने याला रिड्यूस केलं, तो स्वतः ऑक्सिजन घेऊन ऑक्सिडाइज झाला. हा आहे A अधिक B. हे आपल्याला काय देतं? C अधिक D. आपण अशी एक सोपी अभिक्रिया लिहूया. आपल्याला समजून घ्यायचंय म्हणून लिहून घेऊया. इथे नावं आणि फॉर्म्युला नको. आता ह्या A मधला एक इलेक्ट्रॉन कमी झाला आणि तो इकडे आला. बरोबर. म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह. याच्या बरोबर अभिक्रिया केल्यामुळे ह्याच्यातला एक इलेक्ट्रॉन निघाला, ह्याच्याकडे आला. ह्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. हे बरोबर आहे का? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? इलेक्ट्रॉन गेला की हो, मॅम. ऑक्सिडेशन होतं. याच्याकडे इलेक्ट्रॉन आला म्हणजे याचं काय झालं? रिडक्शन झालं. बरोबर. याचं रिडक्शन झालं. जो ऑक्सिडाइज करतो तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो की नाही. मग हा बी कोण आहे? हा बी ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा ह्याला ऑक्सिडाइज करतोय आणि ह्याच्यामुळेच इलेक्ट्रॉन गेलाय. मग हा कोण आहे? त्याचा ऑक्सिडेशन एजंट आहे. ह्याला आपण काय म्हणू? ऑक्सिडक. ठीक आहे. आपल्याला अभिक्रियेमध्ये असं सांगितलंय की ह्याच्याकडे ह्याचा इलेक्ट्रॉन येतो, म्हणजे आपण जो C लिहिलाय की नाही, तो C च्या ऐवजी B- असं जर आपण लिहिलं तर काय होईल?
ह्याचा इलेक्ट्रॉन बी कडे आला, असा त्याचा अर्थ होईल. म्हणजेच तो काय होईल, स्वतः रिड्यूस होईल आणि ह्याचा इलेक्ट्रॉन तो घेऊन टाकेल, म्हणजे याला ऑक्सिडाइज केलं, स्वतः रिड्यूस होईल. थोडक्यात असंच आहे. तुमच्याशी मी तुमचं एखादं दुःख शेअर केलं, तुम्ही मला शेअर केलं म्हणजे, तर तुमचं दुःख माझ्याकडे येईल ना. तुम्ही तर मोकळे व्हाल, टेन्शन माझ्याकडे येईल. म्हणजेच काय, तुम्हाला मी ऑक्सिडाइज करायला गेले तर मी स्वतःच रिड्यूस होणार आहे, तुमचं टेन्शन माझ्याकडे येणार आहे. समजलं? तसंच तुम्ही मला विचारायला आलात की ह्या धड्यामध्ये काय, त्या धड्यामध्ये काय, तर माझ्याकडचं सगळं तुम्हाला मी देऊन टाकणार की हे पण करा, ते पण करा, ते पण करा. म्हणजे काय होईल, माझ्याकडचं कंटेंट तुमच्याकडे आलं, तुमचं काम वाढलं, मी तर फ्री झाले, माझं शिकवण्याचं काम झालं, कळण्याचं काम तुमचं वाढलं. म्हणजेच दुसऱ्यांचं दुःख घ्यायला गेलं की ते दुःख आपल्या वेळाशी येतं. म्हणजेच काय आहे, आपण दुसऱ्याला ऑक्सिडाइज करायला जातो पण आपण विडीत होतो, त्या दुःखामुळे आपल्याला रडायला लागतो. हे स्वाभाविक आहे, हे तेच आहे, हे तसंच आहे, हे तेच आहे. पण आपल्याला ते ऑक्सिडक, क्षपणक ते सगळे शब्द आल्यामुळे, सॉरी, मला अजिबात त्याची मस्करी करायची नाहीये, पण मी सांगू का तुम्हाला, त्या शब्दांमुळे ना माझा कॉन्फिडन्स जरा हलतो. मला असं वाटतं की आपण ते चुकीचं बोलत नाहीये ना, म्हणजे त्याच्यात ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, याच्यामध्ये चूक काहीच होत नाही. एजंट आहेत ते, ऑक्सिडेशन करणारे ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्शन करणारे रिड्युसिंग एजंट. पण ते क्षपणक असं म्हणलं की असं एखादं क्षेपणास्त्र फेकल्यासारखं वाटतं. तुम्हाला नाही वाटत का? मला वाटतं. इतका हेवी शब्द आहे तो. पण एनिवेज, अर्थ कळला आपल्याला. आता आपण जाऊया पुढे. आता बघा, फेरसचा फेरस ऑक्साईड होणं, फेरस ऑक्साईडचा Fe2O3 होणं, हे ऑक्सिडेशन आहे. बघा, फेरसकडे ऑक्सिजन झालं ऑक्सिडेशन, त्याला परत ऑक्सिजन मिळाला, पुन्हा झालं ऑक्सिडेशन. पण ह्यातला ऑक्सिजन गेला, क्षपण झालं, काय झालं, FeO मिळाला. ह्यातनं पण ऑक्सिजन आपण काढला, आपल्याला फेरस मिळाला, म्हणजे परत एकदा क्षपण झालं. म्हणजेच काय झालं, हे आपण ऑक्सिजन देऊन करू शकतो, इलेक्ट्रॉन काढू शकतो, हायड्रोजन काढू शकतो. असं केलं की ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. पेशींमधील श्वसनादरम्यान रिडॉक्स रिॲक्शन होते. इथे सायटोक्रोम C ऑक्सिडेज या विकराचा रेणू इलेक्ट्रॉनचे वहन करून ही अभिक्रिया घडवून आणते. विकर म्हणजे एन्झाईम. कोणता एन्झाईम असतं आपल्या पेशींमध्ये? सायटोक्रोम C ऑक्सिडेज. सायटोक्रोम, सायटोप्लाझम म्हणजे आपल्या सेलमध्ये असलेलं लिक्विड, सायटोक्रोम C ऑक्सिडेज असं त्याचं नाव आहे. तर तो काय करतो, ह्या इलेक्ट्रॉनला घेऊन इकडे तिकडे फिरतो आणि ही रिडॉक्स रिॲक्शन घडवून आणतो. ऑक्सिजन देणं, कार्बन डायऑक्साईड घेणं, कार्बन डायऑक्साईड देणं, ऑक्सिजन घेणं, हे चालू असतं ना आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठून फिरतो, ह्या सायटोक्रोम C ऑक्सिडेज मधून फिरतो. क्षरणाचा मुद्दा आपण जो बोललो होतो तो हाच आहे बघा, की 4 वेगवेगळ्या परीक्षा नळ्या घेतल्या. उकळलेलं पाणी, मिठाचं द्रावण, हवा आणि निर्जल कॅल्शियम क्लोराईड, अशा याच्यामध्ये 4ही वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण खिळा टाकला, लोखंडाचा खिळा. आणि मग तुम्हाला सांगितलंय की करा आता याचा अभ्यास, काय होत आहे. ह्यातल्या 4थ्या टेस्ट ट्यूबला तुम्ही बंद केली. पहिली जी आहे त्याच्यावरती उकळलेलं पाणी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तेल टाकलं. दुसऱ्याच्यामध्ये मीठ आहे, मिठाचं द्रावण आहे. दुसऱ्याच्यामध्ये मोकळं ओपन आहे. कोणता खिळा लवकर गंजेल असं वाटतंय तुम्हाला? मॅम, मिठाचे द्रावणचा खिळा जास्त लवकर गंजेल. लवकर गंजेल. पण अजून कोणाचे काही वेगळं उत्तर? कोणत्या खिळा गंजणारच नाही असं वाटतंय? बघा मॅम, ना, हवा सगळ्यात लवकर गंजणार नाही. हवेतला लवकर गंजणार नाही तर हाच लवकर गंजेल. इकडे येऊन जाऊन सगळं उघडं आहे, ह्याच्या एक्सपोजर हवेशी आहे. ह्याच्या बरोबर हवा आणि निर्जल कॅल्शियम क्लोराईड आहे. म्हणजे याच्यामधली जी हवा आहे ती कॅल्शियम क्लोराईड बरोबर अभिक्रिया करेल आणि याच्यामध्ये काही हवेचा संपर्क येणार नाही. इथे तर हवा डायरेक्ट येऊ पण शकते, जाऊ पण शकते. हा मिठाच्या द्रावणामध्ये आहे, पाणी आहे याच्यामध्ये, पण त्यात मीठ घातलंय. आणि ह्याच्यात तर पाणी आहे पण त्याच्यावरतून हवेचा कॉन्टॅक्टच बंद करून टाकलाय, तेलच. ह्याच्यामध्ये जेवढं ऑक्सिजन आहे, जेवढं पाणी आहे, तेवढंच अभिक्रिया करायला. ह्याच्यामध्ये पाणीही आहे, ऑक्सिजनही आहे आणि मीठ आहे. त्यातनं हवेतनं म्हणजे एक्सचेंज ऑफ एअर होऊ शकतो. विचार करून मला पुढच्या वेळेला याचं उत्तर द्या मॅम, की गंजण्यासाठी
मॅम, गंजण्यासाठी पाणी आणि हवा खूप आवश्यक असते आणि क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची अभिक्रिया ही जलद होते. मग कोणत्या याच्यात लवकर होईल, हवेमध्ये का पाण्यामध्ये? मॅम, गंजण्यासाठी दोन्ही महत्वाचे आहे, म्हणजे दोन्हीतही होईल. म्हणजे मिठाचं द्रावण आणि हवा दोघांमध्ये होईल, ह्याच्यामध्ये होणार नाही आणि याच्यामध्ये हळूहळू होईल असं वाटतंय का? ठीक आहे ना, विचार करू आपण या गोष्टींचा आणि पुढच्या वेळेला हे डिस्कस करू आपण. आपल्याला हे माहितीये की लोखंडाची हवेतल्या बाष्पाशी अभिक्रिया झाली की तो गंजतो. पाण्याशी नाही, बाष्प हवेमधलं मॉइश्चर त्याच्याशी अभिक्रिया झाली की तो गंजतो. इथे मॉइश्चर बनणारच नाही, इथे अभिक्रिया होणार नाही. इथे तर बिंदास हवा जाय करते, मॉइश्चर पण जाय करणार, तर हा नक्की गंजेल. मिठाचं द्रावण आहेच आहे याच्यामध्ये, पाण्याचं जेवढं काही मॉइश्चर ह्याच्यामध्ये असेल पाणीचे की, तर ही अभिक्रिया होईल. आणि इथे हवेशी संपर्कच नाहीये, तेलच आहे ना, इथे बंद करून टाकलाय हवेचा संपर्क. तर अशा पद्धतीने ह्या चारही टेस्ट ट्यूब आपल्याला गंजण्याची अभिक्रिया वेगवेगळ्या स्पीडने दाखवते. आणि काय होतं हे आपण बघितलं होतं बघा, फेरसचा होतो Fe+2, झालं याचं ऑक्सिडीकरण आणि ऑक्सिजन मध्ये हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन दोघेही ऍड झाले, म्हणजे त्याचं झालं क्षपण. बरोबर, एकाच वेळेला ऑक्सिडीकरण झालं, एकाच वेळेला क्षपण झालं, म्हणून ती काय झाली, रेडॉक्स अभिक्रिया झाली. पुढचा, आणि हा आपल्याला हे पण सांगितलंय की क्षरण हा एक फार गंभीर विषय आहे आणि त्याचा अभ्यास आपण धातुविज्ञानात करणार आहे. धातुविज्ञान आपल्याला चौथा शेवटचा धडा आहे. आता ह्याच्या पुढे धडा कार्बन केमिस्ट्री आहे, पण तो आपण आरामात करू. आता ह्या दोन्ही धड्यांचं आपण रिव्हिजन करू जेव्हा हा धडा आपला होईल तेव्हा, पिरियॉडिक केमिस्ट्री आणि हा. मग आहे खवटपणा. खवटपणा आपण मगाशीच बघितलं, हवेच्या संपर्कामुळे किंवा हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कामुळे अन्नाचा किंवा शिजवलेल्या अन्नाचा, तेलांचा जो वास येतो, त्याची चव बदलते, ह्याला म्हणतात खवटपणा. तर तो हवा बंद डब्यात ठेवल्याने आपण स्लो करू शकतो, बंद नाही करू शकतो, स्लो करू शकतो आणि त्याच्यामुळे आपलं अन्न जास्त वेळ टिकू शकतो. किंवा आपण प्रतिऑक्सिडंट म्हणजे अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, पण कोणते करायचे हे माहिती असलं पाहिजे. त्यामुळे आपले खाद्यपदार्थ जास्त वेळ टिकतात. आपण जे रेडीमेड पदार्थ खातो की नाही, ते बघा तुम्ही बघा, ते चिप्स बिप्स असतात, ते लेज बीस, केवढी हवा असते त्याच्यामध्ये, एअरटाईट असायला पाहिजे, पण त्याच्यात ती हवा असते, त्याच्यामुळे बाकीच्या ऑक्सिजनचा संपर्क त्याच्याशी टाळला जातो आणि त्याला कुरकुरीत ठेवण्याकरता ती हवा मदत करते. ते उलटच बघा, आपण म्हणतो हवेच्या संपर्कात पाहिजे नाही, त्यात भरभरून हवा भरलेली असते. तर असं का होतं ते पण मला तुम्ही सांगा जरा विचार करून. आणि पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू काय तेव्हा मॅम? ह्याचं लेजचं पाकिट खाल्लं तुम्ही, लेज चिप्स, ते कुरकुरे असं काय काय असतं बघा, हो मॅम. त्याच्यामध्ये एवढी हवा असते भरलेली आणि आपण आत्ताच बोललो की हवेचा संपर्क टाळला पाहिजे. मला त्याच्यामध्ये एवढी हवा का भरतात, विचार करून सांगा, शोधा आणि मग सांगा. अशा पद्धतीने, अशा रीतीने हा धडा संपला आपल्या इकडे. पुढच्या वेळेला आपण हा दोन्ही धड्यांचा अभ्यास करू, रिवाइज करू आणि मॅम, तुम्ही तेव्हा प्रश्न विचारलेला ना, ऑक्सिजन